247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ खरे यांनी काल मोहोळ तालुक्यातील ढोकबाबुळगाव येथील ग्रामदैवत असणारे यल्लामादेवीच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला। या प्रसंगी समस्त ग्रामस्थांनी त्यांचे मोठे स्वागत केले। यावेळेस ग्रामस्थांशी बोलताना सन्माननीय राजाभाऊ खरे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली। तेव्हा ग्रामस्थांनी सोनार सिद्ध मंदिराच्या शिखराचे काम अर्धवट राहिलेले असून त्याबद्दल सांगितले असता सन्माननीय राजाभाऊ खरे यांनी तत्काळ त्याच ठिकाणी सोनार सिद्ध मंदिराच्या संपूर्ण शिखराचे काम मी स्वखर्चातून करून देतो असे आश्वासन दिले आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याचीही त्यांनी ग्वाही दिली। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढोकबाबुळगाव या गावातील हनुमंत पांढरे, तात्यासाहेब पाटील, त्याचबरोबर बापूसाहेब लोमटे, श्रीधर चव्हाण, अर्जुन चव्हाण यासारख्या सर्व ग्रामस्थांनी कष्ट घेतले। या प्रसंगी मोहोळ टाइम्सशी संवाद साधत असताना त्याच गावातील हनुमंत पांढरे तसेच तात्यासाहेब पाटील यांनी सांगितले की मोहोळ तालुक्याला सन्माननीय राजाभाऊ खरे यांच्यासारखे नेते असणे खूप आवश्यक आहे। या प्रसंगी सन्माननीय राजाभाऊ खरे यांच्या समवेत आदरणीय प्रकाशदादा पारवे मोहोळ विधानसभा अध्यक्ष, त्याचबरोबर सन्माननीय सतीश जाधव यांच्यासारखे सर्व शिवसैनिक ही मी आपली माफी मागतो। आणि येता येता सरपंचांनी सांगितलं एक मंदिर दाखवलं। कुठलं मंदिर? सोनार सिद्ध आणि भैरोबाचं मंदिर पूर्ण झाले, परंतु मंदिराचा कळस बाकी आहे। तर या यात्रेच्या निमित्तानं भवानी मातेला आणि हर हर महादेवांना साक्ष घेऊन आज मी जाहीर करतो की माझ्या स्वखर्चातून पूर्ण शिखराचं काम करून लवकरात लवकर पूर्ण करून त्याच्या शिखराचा कळस लावण्याच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा ढोकबाबुळगावला मी येईल एवढं बोलतो। असंच प्रेम माझ्यावरती असू द्या एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।